रेट्रो क्वीन्सच्या चैत्रगौर निमित्त गरजू खेळाडूंना मदतीचा हात. कराड गौरी निलाखे यांच्या रेट्रो क्वीन्स ग्रुप चैत्रगौर निमित्त अनोखा उपक्रम राबवत चिनू कांबळे या होतकरू खेळाडू मुलीला स्पोर्ट्स शूज देऊन तिचा सत्कार करण्यात आला. महिला दिनाच्या डान्स स्पर्धेत मिळालेल्या 10,000 रुपयांच्या बक्षिसातून ही मदत करण्यात आली. तसेच आम्ही खेळाडू ग्रुपमार्फत यापूर्वीही विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आले असून या उपक्रमातून समाजाप्रती असलेले बांधिलकी अधोरेखित झाली. स्वतःचा आनंद साजरा करताना गरजूंची मदत करण्याचा संदेश देत रेट्रो क्वीन्स ग्रुपने एक आदर्श उपक्रम साकारला. द न्यूज भारत 24 संपादिका विद्या मोरे, कराड. मी आता 10वीत जाणार आहे आणि 8वीमध्ये मी राज्यस्तरीय गोल्ड मेडलिस्ट आहे डिस्कस थ्रोमध्ये. आणि सरांनी खूप हेल्प केली आहे, टिफिन वगैरे खूप असं सांगतात वगैरे. आणि झारखंडला नॅशनल पण खेळून आली मी रांचीमध्ये. यांच्यातर्फे मला सत्कार करण्यात आला आहे. मी खूप आभारी आहे त्यांची. आणि स्पोर्ट्स शूज त्यांनी मला दिले आहे गिफ्टमध्ये. याचा मी छान उपयोग करीन आणि मेडल नक्की आणेन. 1985 साली ऑलिम्पिक स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून केलेली परंपरा आज अखेर चालू आहे. 86 साली पहिल्याच वर्षी संपत भोसले हा खेळाडू स्टेट लेवलला गोल्ड मेडल घेऊन त्यानं नॅशनलला कामगिरी केली. नॅशनलला पहिल्या वर्षी तो खेळाडू गेला. तो खेळाडू घेताना आम्ही तालमीतून हुकून आणलो. म्हणजे मी ज्यावेळेला एम आय केला होता त्यांनी सांगितलं होतं चांगले खेळाडू तुम्ही तुमच्याकडे येणार, तुम्ही खेळाडूंकडे जावा आणि ते घेऊन या. तर तो खेळाडू घेतला. आणि त्यानंतरची परंपरा दरवर्षी माझा एक खेळाडू नवीन आणि जुने असे 4 ते 5 खेळाडू ते आम्हाला जागाच नाही. गावात झाले स्टेडियमला जागा मिळाली का नाही भविष्यात माहीत नाही आम्हाला. त्याचा मोठे मोठे बिल्डिंग झाले. ग्राउंड मिळेल का नाही अजून आम्हाला खात्री नाही. ग्राउंड पास्त झाले. नगरपालिकेशी आम्ही बोलले की ग्राउंड आम्हाला 400 मीटरचा ट्रॅक पाहिजे. आणि मग तुम्ही काय बाकी कुठले खेळ खेळायचे का आम्हाला. आता जिथं नॅशनल खेळाडू झालेत त्या ऑलिम्पिक नॅशनलपर्यंत मेडलिस्ट झालेत खेळाडू. स्नेहा जाधव आहे, प्राची देवकर आहे, प्रज्ञा पाटील आहे, नवनीता जाधव, सुनीता जाधव, सुजाता जाधव, वैभव पाटील, सोनाली पवार नावं घेतले तेवढे. सचिन गवते आता पी आहे आता माझ्यामध्ये. सोहम कदम आहेत. डिपार्टमेंटमध्ये इतकी लोक जे तुम्ही एखाद्या आपल्या आनंदात तुम्ही परवा म्हणला आम्हाला बक्षीस मिळाले पण आम्हाला ते दान करून त्यातला आनंद मिळवायचा. आणि दान करण्यातला काय आनंद असतो तुम्ही स्वतः रेग्युलर रोज घेतोच आहे. तुम्ही स्वतः घेतला याबद्दल तुम्हाला खूप 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 धन्यवाद. तुमची टीम चांगली असं तुमच्या टीमचं काम राहावं, लोकांच्या नजरेत भरावं, काही लोकांना त्याचा फायदा मिळेल तेवढं घ्यावं केला. आणि इथे शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छा पाठीवर जाणार होती ती अजूनही चांगली कामगिरी करेल. धन्यवाद. नमस्कार, मी मिनल ढापरे, डान्स कोरिओग्राफर. आज रेट्रो क्वीन्स ह्या ज्या मुलांचा ग्रुप आहे खरं तर त्या उत्स्फूर्तपणे माझ्याकडे आल्या. गौरीने मला फोन केला की आम्हाला रेट्रो डान्स बसवायचा आहे म्हणून त्यांच्या ग्रुपचं नाव मी रेट्रो क्वीन्स ठेवलं. आणि सुंदर डान्स त्यांनी केला, त्यांचा डान्स बसवला. सगळ्यांनी खूप छान प्रॅक्टिस केली आणि डान्स पहिला नंबर आला. आणि पहिला नंबर आल्यानंतर त्यांनी 10,000चं बक्षीस मिळवलं. आणि खरं तर असं असतं की जनरली बक्षीस मिळाली की सगळे आपापले वाटून घेतात, संपला विषय. पण आज त्यांनी खूप चांगला उपक्रम, गौरी खूप कौतुक करते मी तुझ्या सगळ्या ग्रुपचं. आणि तुम्ही खूप छान हा उपक्रम केलाय की एका खेळाडूला तुम्ही आज तिला जे आवश्यक आहे, कारण की मी स्वतः खेळाडू असल्यामुळे मला माहिती आहे की त्या शूजची काय किंमत असते आणि ती आज ह्या मुलीला दिली. आणि त्यामुळे ती नक्कीच आपल्या बक्षिसाचा एक कण दुसऱ्याला देण्याचं जे कौतुक आहे, हे दान आहे किंवा ही बक्षीस देण्याची प्रवृत्ती आहे, ही खरंच जगात महत्वाची आहे. आणि ती तुम्ही केली त्याबद्दल खरं तर रेट्रो क्वीन्सचा पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा रेट्रो क्वीन्सचा. आणि मला ती छान प्रगती कर, मस्त आपल्या कराडचं नाव सगळ्या भारतात आलं पाहिजे. अत्यंत चांगले खेळाडू निर्माण केले मी माझ्या लहानपणापासून बघितले. तर चिंतकर सरांना सुद्धा त्यांच्या भावी सगळ्या ह्याच्यासाठी शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. ग्रुप आहे. 5 महिन्यापूर्वी आम्ही हा डान्स बसवायचो. माझ्या डोक्यात पूर्ण व्यवस्थित संकल्पना होती. त्याप्रमाणे मीटिंग घेतली संत सपूच्या मंदिरात आणि तो डान्स आता इथपर्यंत आला की आम्ही पहिल्यांदाच कॉम्पिटिशनमध्ये उतरलो आणि 10,000चं पहिलं प्राईज कॅश, रोख कॅश प्राईज आणि ट्रॉफी असं मिळालेलं आहे.
तर आमच्या या आनंदात, तर मी ही एका खेळाडूची आई आहे, माझी मुलगी नॅशनल खेळाडू आहे स्विमर रश्मी नीलाल. तर मला माहिती आहे की तिनेही तिची राज्यस्तरीय स्कॉलरशिप एका कोल्हापूरच्या स्विमरला गिफ्ट म्हणजे अशीच दिली होती. तर तुमची ही मुलं मी वाखाण रोडला पळताना बघत असते रोज पहाटेपासून. तर अशी एक संकल्पना आली की अरे या आपल्या आनंदात अजून एक कुणाच्या तरी आनंदाच्या चेहऱ्यावर आपण हसू आणू शकत असतं, म्हणून मी तुम्हाला फोन केला. आणि सर म्हणाले आहे असं आपण देऊ शकतो. मग राजश्रीला विचारलं, मिनलला विचारलं आणि मग ग्रुपवर टाकलं आणि सगळ्यांनी अनुमोदन दिलेलं आहे. आणि या मुलीला आता आम्ही स्पोर्ट्स शूज देते, तिला आवश्यक असलेली आणि गरजेची वस्तू आहे ती तिला देतोय. तिनं तिचं खूप नाव करावं आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. आणि अशा पद्धतीनं आज नुक्कडमध्ये आम्ही जरी बक्षिसाचं सेलिब्रेशन करायला आलं तरी सुद्धा या गोष्टीचं महत्व आहे की आम्हाला आज चैत्र महिना चालू आहे. चैत्र गौरीचा हळदी कुंकू सगळेच घरोघरी करतात, पण ही आगळी वेगळी चैत्र गौर आज आम्ही साजरी केली. आमची मैत्रीण मानसी गरुड हिनं तिचा गरुड क्लास 1-1.5-2 महिने आम्हाला प्रॅक्टिससाठी दिला. खरोखर एका फोनवर ती म्हणाली की तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही, आणि किल्ली सुद्धा तिने आमच्या ताब्यात दिली. याबद्दल मानसी तुला खूप खूप म्हणजे धन्यवाद. आमचा हा ग्रुप हा अचानकपणे फॉर्म झालेला आहे आणि सगळ्या 50च्या वरच्या आमच्या मैत्रिणी आहेत. आणि सगळ्या मैत्रिणींनी मिळून काहीतरी एक आनंद घ्यावा, सगळ्या मिळून काहीतरी परफॉर्म करावा असा विचार होता. आणि सहजपणे आम्ही कॉम्पिटिशनला आलो आणि तो जिंकलो आणि तो आनंद जास्त आहे आम्हाला आणि आम्ही तो साजरा करतोय आता. आणि तो साजरा करतानाही आमचा आनंद आम्ही विभागून घेतलाय, तिला स्पोर्ट्सला मदत करतो आहे आणि अशा प्रकारेच आमची कामगिरी असेल की दुसऱ्याने त्यात सामावून घेतली. थँक्यू.